केलं. बघा आपल्याला जो नवीन चॅप्टर सुरुवात करायचं होतं ही थोडीशी सुरुवात आपण कालच्या पिरियड मध्ये या ठिकाणी केलेली. आज आपल्याला त्यातला एक पुढचा शेवटचा थोडासा भाग याच्यामध्ये या ठिकाणी बघायचा आहे. तर आपण सुरुवात केलेलं चॅप्टर कुठलं आहे बघा, त्याचं नाव आहे प्लॅंट वॉटर रिलेशन. कालचा काही पार्ट मी रिवाइज करतो आणि मग आजचा आपल्याला पुढचा पार्ट जो असेल तो संपवता येईल. काल आपण यामध्ये असं एक बघितलं, वॉटर इज कॉल्ड एज द इलिक्झर ऑफ लाईफ. इलिक्झरचा अर्थ आहे बरीस, म्हणजे ज्याच्या प्रेझेन्स मुळे काही मिनिंग बदलतो त्याला याच्यामध्ये इलिक्झर म्हणतात. लोखंडाला जेव्हा बरीस लागेल तेव्हा लोखंडाचं रूपांतर सोन्यामध्ये होतं. तसं इथे प्लॅंट मध्ये जर पाणी असेल तर प्लॅंट जिवंत राहील. सगळं पाणी आपण प्लॅंट मधलं काढून घेतलं की प्लॅंट डेड होणार आहे. या अर्थाने आपण त्याला इलिक्झर असं म्हणतो. पुढे आपण पाण्याच्या प्रॉपर्टी बघितल्या. त्याला न्यूट्रल पीएच आहे, युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे, हीट ऑफ फ्युजन जास्त आहे, हीट ऑफ वेपोरायझेशन जास्त आहे, स्पेसिफिक हीट जास्त आहे, कोहेसिव्ह प्रॉपर्टी त्याच्यामध्ये फोर्स आहे, ऍडहेसिव्ह फोर्स त्याच्यामध्ये आहे, सरफेस टेन्शन त्याच्यामध्ये आहे. आणि मग पुढे जाऊन आपण असं बघितलं की वॉटर जे असेल ते वॉटर ऍब्सॉर्ब करणारे प्लॅंट मध्ये ऑर्गन आहे, त्याला आपण नाव दिलं होतं रूट. आणि काल आपण एक रूटची फिगर आहे बघितली. त्या रूटच्या फिगर मध्ये आपल्याला असं लक्षात आलं की 4 झोन आहेत. सगळ्यात खाली असतो मेरिस्टेमॅटिक रिजन, जिथे कंटिन्युअस सेल रिजन होणार आहे. त्याच्यावर आहे सेल इलॉंगेशन, त्याच्यावर आहे रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन आणि सगळ्यात वर आहे मॅच्युरेशन. रूट कॅप नावाचा एक रिजन त्याच्यामध्ये आपल्याला दिसला. आणि आपल्याला असं लक्षात असं आलं की रूट हेअरचा जो रिजन असेल तो रूट हेअरचा रिजन ऍब्सॉर्प्शनचं काम करणार आहे. मग रूट हेअर म्हणजे काय, तर तो पार्ट आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी आज आपण पडणार आहोत. त्याच्या अगोदर मी असं सांगितलं की वॉटर इज ऍब्सॉर्ब्ड बाय द रूट इन द लिक्विड फॉर्म और इन द वेपर. मग वेपर असेल तर ती कुठे असेल, वेपरच्या स्वरूपामध्ये जे वॉटर असेल ते वॉटर या ठिकाणी एस्पेशली इपिफायटिक प्लांट्सचे रूट जे असतात त्या इपिफाइट्स मध्ये या ठिकाणी ऍब्सॉर्ब होतं. मी काल सांगितलं इपिफाइट मध्ये बेस्ट एक्झाम्पल आहे ऑर्किड. या ऑर्किड मध्ये काय असतं, तर ऑर्किड मध्ये जे प्लांट असतं ते प्लांट या ठिकाणी दुसऱ्या झाडाच्या मोठ्या फांदीवर या ठिकाणी उगवलेलं असतं. हे मोठं झाड आहे, या फांदीवर इथे या ठिकाणी असं काही खड्डा पडलेला असतो काही कारणाने, आणि इथं हे ऑर्किड उगवलेलं असतं आणि त्याची मुळं अशी सगळे हवेमध्ये तरंगत असतात. या हवेमध्ये तरंगत असणाऱ्या मुळांच्या मध्ये वेलेमन नावाचा टिश्यू असतो आणि हा टिश्यू याच्यामध्ये या ठिकाणी हायग्रोस्कोपिक असतो. हा हायग्रोस्कोपिक टिश्यू जो असेल, हा हायग्रोस्कोपिक टिश्यू वॉटर वेपर ऍब्सॉर्ब करतो आणि वॉटर वेपर ऍब्सॉर्ब करून त्याचं रूपांतर वॉटर मध्ये होतं आणि मग या फांदीवर असणाऱ्या प्लॅंटची पाण्याची रिक्वायरमेंट या पद्धतीने होते. आता आपल्याला आज जो नवीन भाग बघायचा आहे तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर आणि अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, विच फॉर्म ऑफ वॉटर इज अवेलेबल. तर त्यासाठी मी थोडी फिगर पुन्हा बघतो. रूट हेअर हे कुणापासून तयार झालेलं आहे, तर रूट हेअरला असं म्हणलं जातं रूट हेअर इज अ एक्सटेन्शन ऑफ इपिडर्मिस और एपिप्लेमा. थोडक्यात मी अशी एक काल फिगर काढली होती हे रूटची. इथे हे सगळे रूट हेअर दाखवले. आता हीच फिगर थोडी मोठी केली तर अशी दिसणार आहे. हा जो सगळ्यात बाहेरचा रिजन आहे त्याला एपिडर्मिस म्हणायचं किंवा त्याला याच्यामध्ये अजून एक नाव देतात इपिप्लेमा. मग आता हा जसा भाग आहे म्हणजे थोडक्यात हा एवढा भाग मी इथं मोठा करून दाखवलाय, तसंच इकडे पण असणार आहे. म्हणजे इकडे मला वेगळं काढावं लागेल, हे लक्षात घ्या. आता हा इपिप्लेमा जो आहे, एपिडर्मिस आहे, त्याचं हे कंटिन्युएशन आहे, इलॉंगेशन आहे आणि त्याला म्हटलं जातं रूट हेअर. तर रूट हेअर काय आहे लक्षात घ्या. मराठीमध्ये आपण त्याला मूलकेश म्हणतो.
मराठीमध्ये अजून जर म्हणलं तर त्याला पांढरी मुळी आपण म्हणतो, की जी पांढरी मुळी फक्त पाणी शोषून घ्यायचं काम करतात. थोडक्यात आपण ज्या ऊस वगैरे बघतो त्या ऊसामध्ये पांढऱ्या रंगाची मुळी असते बघ, ती पांढरी मुळी जेवढी जास्त असेल तेवढी ऊसाची वाढ चांगली होते, बरोबर आहे. आणि तयार कोणापासून झालेलं आहे, ते तयार झाले या इपिब्लेमा किंवा इपिडर्मिस. स्ट्रक्चर काय, ईच रूट हेअर इज अ युनिसेल्युलर, हे एक पेशीनं तयार झालेले, एकच पेशी. दुसरं, याच्या आतमध्ये मोठा अशा प्रकारचं एक व्हॅक्युअल आहे. हा एवढा मोठा मी काढलेला आहे, तो व्हॅक्युअल आहे. व्हॅक्युअलच्या कडेला अशा प्रकारचं एक सायटोप्लाझम तुम्हाला याच्यामध्ये या ठिकाणी इथं पाहायला मिळेल. या रूट हेअरला सेल वॉल आहे, आणि रूट हेअरची जी काही सेल वॉल आहे, ही रूट हेअरची सेल वॉल दोन लेअर याच्यामध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे. सगळ्यात बाहेरचा जो लेअर असतो तो तयार झालेला आहे पेक्टिननी. ही सेल वॉल आहे असं आपण समजूया. तर सेल वॉलचा बाहेरचा लेअर आहे तो पेक्टिननी तयार झालेला आहे, आणि आतला लेअर आहे तो सेल्युलोजनी तयार झालेला आहे. हे बाळ लक्षात घ्या. तर रूट हेअर काय आहे ते पुन्हा लक्षात घ्या. रूट हेअर म्हणजे एक्सटेंशन ऑफ इपिब्लेमा और इपिडर्मिस. रूट हेअर इज युनिसेल्युलर. रूट हेअर स्ट्रक्चरली शोज सेल वॉल. आता सेल वॉलच्या आतमध्ये पुन्हा मेम्ब्रेन असणारच आहे, हे लक्षात घ्या. हे निळ्या रंगाने मेम्ब्रेन पण दाखवतो, त्याला सेल मेम्ब्रेन म्हणतो. सेल मेम्ब्रेन आहेच. म्हणजे स्ट्रक्चरली काय काय सेल सारखं सगळं आहे. सेल वॉल आहे, सेल वॉलच्या आत मेम्ब्रेन आहे, आतमध्ये सायटोप्लाझम आहे, एवढं मोठं व्हॅक्युअल आहे. न्यूक्लियस पण असणार, न्यूक्लियस दाखवतो. फक्त क्लोरोप्लास्ट नसणार आहे, कारण हे पांढऱ्या रंगाचे किंवा कलरलेस असतात. रूट हेअरचं तुम्ही जर बघितलं तर त्याची मुळी पांढरी दिसते, पांढरी मुळी आपण म्हणतो. ऍक्च्युअली पांढरी नसते, ती कलरलेस असते. सनलाइट मुळे ती पांढरी दिसते आपल्याला. ओके, तर हा रूट हेअर आहे. रूट हेअर मध्ये दोन लेअर असतात सेल वॉलचे. बाहेरचा लेअर पेक्टिनचा आणि आतला सेल्युलरचा आहे. आणि पेक्टिन असल्यामुळेच त्याचं जे वॉटर ऍब्सॉर्प्शन आहे ते सोपं जातं. जी इम्बायबेशनची प्रोसेस आहे तो पुढचा सगळा पार्ट आपल्याला डिलीट केला. हे जे पेक्टिन आहे, हे पेक्टिन काय आहे तर हा एक इम्बायबंट आहे. तो वॉटरला ऍब्सॉर्ब करून घेतो, आणि सॉइल वॉटर जे इथं आहे, म्हणजे आता हे सॉइलचे पार्टिकल आहे, त्या सॉइल पार्टिकलच्या मध्ये वॉटर आहे. हेच वॉटर या पेक्टिन कडे अट्रॅक्ट होतं, आणि पेक्टिन त्याला ऍब्सॉर्ब करतो. मग तिथं इम्बायबेशनची प्रोसेस होते. इम्बायबेशन ही पहिली प्रोसेस आहे ज्यानं वॉटर रूटच्या आतमध्ये जाणार आहे. सगळ्यात महत्वाचा हा काय आहे, मायक्रो, म्हणजे अतिशय आकारात छोटा असतो. काही मायक्रॉन किंवा मिलीमीटर पर्यंत साईज असतो. त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे शॉर्ट लिव्ड आहे. त्याचं आयुष्य फार कमी असतं, 8 ते 10 दिवस जगतो. म्हणून या रूट हेअरला इथे एक टर्म वापरली जाते, इट इज नोन ॲज द इफिमेरल. इफिमेरलचा अर्थ आहे शॉर्ट लिव्ड. म्हणून पांढऱ्या मुळ्या नेहमी वाढवायचा आपला प्रयत्न असतो. शेतकरी त्यांना हे फार लवकर लक्षात येईल. आपण ह्युमिक ऍसिड वापरतो, डाळिंब असेल किंवा ऊसामध्ये ह्युमिक ऍसिड वापरतो. ह्युमिक ऍसिडचा रोल असेल. ह्युमिक ऍसिडमुळे काय होतं, पांढरी मुळी वाढते. पांढरी मुळी जेवढी वाढेल तेवढं वॉटरचं ऍब्सॉर्प्शन फास्ट होईल, आणि तेवढं मिनरल जास्त जाते, आणि तेवढी प्लॅन्टची वाढ चांगली होईल. तर हे इफिमेरल आहे, म्हणजे शॉर्ट लिव्ड आहे. 8 ते 10 दिवसाचं जास्तीत जास्त आयुष्य याच्यामध्ये असतं, आणि हे डेलिकेट असतं, अतिशय नाजूक असतं. म्हणून हे एकदा डिस्टर्ब झालं की प्लॅन्ट मरायला लगेच चालू होतं, लक्षात घ्या. तर हा एक भाग याच्यामध्ये याला म्हणायचं रूट हेअर. लक्षात आलं, याला आपण रूट हेअर म्हणूया. रूट हेअर हे इपिब्लेमा किंवा इपिडर्मिसचं एक्सटेन्शन आहे. तर हा एक दुसरा याच्यामधला या ठिकाणी भाग समजायचा. आता या चॅप्टर मधला एक शेवटचा पार्ट आपल्याला याच्यामधला या ठिकाणी संपवायचा आहे, तो म्हणजे वॉटर अवेलेबल टू द रूट फॉर ऍब्सॉर्प्शन. water available to the root for absorption. म्हणजे आपण असा विचार करू की जमिनीमध्ये पाणी आहे, जमिनीतलंच पाणी हे मुळं शोषून घेणार आहे. मुळं शोषून घेणार आहे म्हणजे हाच रिजन ऑफ ऍब्सॉर्प्शन.
म्हणजे पर्टिक्युलरली कोण शोषून घेणार आहे? रूट हेअर. मग आता रूट हेअर जमिनीमधलं कुठलं पाणी ऍब्सॉर्ब करणार आहे? इन केस ऑफ सॉइल, water is available in four forms. जमिनीमध्ये जे पाणी असतं ते चार स्वरूपामध्ये जमिनीमध्ये प्रेझेंट असतं आणि ह्या चार स्वरूपामधलं एकच आहे कॅपिलरी नावाचं. तेच वॉटर फक्त या ठिकाणी रूट हेअरला ऍब्सॉर्ब करता येतं. बाकी तीन टाईपचं वॉटर हे अनअवेलेबल आहे. नो root here will able to absorb it. So plant will absorb the water from soil. आता आपण विचार करू की हे सगळं रूट आहे, मग हे सगळं काय? हे सगळे सॉइल आहे. Immediate surrounding of the root is called as the rhizosphere. आता ही रायझोस्फियर नावाची टर्म काय आहे ती अगोदर याच्यामध्ये लक्षात घ्या. म्हणजे एखादी वनस्पती आहे, त्याची मुळं खाली आहेत, त्या मुळाच्या लगेच कडेला असणारी माती, त्या मातीमध्ये असणारे जे काही सॉइलचे पार्टिकल, मिनरल, मायक्रो ऑर्गॅनिझम आणि पाणी, त्याला काय म्हणलं जातं? रायझोस्फियर. नेहमी लक्षात घ्या, रायझो ऍक्च्युली रायझो ही रूटच्या अगोदरची अवस्था असते. रॅडिकल नावाचा तुम्ही भाग शिकला असाल. डायकॉट सीड घ्या, मोनोकॉट सीड घ्या, त्याच्यामध्ये एम्ब्रियोला दोन भाग असतात. एक असतो रॅडिकल, एक असतो प्लेब्युल. तर रॅडिकल पासून रूट तयार होतं आणि त्याच्यावरही तयार झालेली रायझोस्फियर. मुळाच्या इमिडिएट कडाला जी सॉइल आहे, मिनरल आहे, मायक्रोब्स आहेत, वॉटर आहे, त्याला म्हणलं जातं रायझोस्फियर. आणि या रायझोस्फियर मध्ये चार प्रकारचं वॉटर जमिनीमध्ये प्रेझेंट असतं. मग हे कुठलं असतं? तर पहिलं वॉटर याच्यामध्ये याला म्हणलं जातं ग्रॅव्हिटेशनल वॉटर. मग ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय असतं? इमॅजिन करा की जमिनीवरनं पाणी वाहतंय, पावसाचं पाणी असेल, आपण सोडलेलं पाणी असेल, तर हे पाणी काय होईल? जमिनीमध्ये खाली पर्क्युलेट व्हायला लागतं. व्हॉट इज द गायडिंग फोर्स ऑफ पर्क्युलेशन? पाणी खालीच का जाणार आहे? तर जमिनीमध्ये काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे पाणी खाली जातं. खाली जात असताना ते सॉइल पार्टिकल मधून जागा आहे तिथनं खाली जातं. कुठंपर्यंत खाली जातं? खाली समजा दगडाचा लेअर लागला, तिथे जाऊन थांबतो, बरोबर आहे? त्या खाली जाईल का ते? नाही. दिस इज ग्रॅव्हिटेशन. आता विचार करा, आपण सोडलेलं पाणी जे आहे हे खाली समजा 50 फुटावर जाऊन थांबलं, त्याच्या खाली सगळं कातळ लागलं, तिथपर्यंत सगळी माती आणि मुरुम आहे, त्यातलं सगळं पाणी खाली पर्क्युलेट जाणार आहे. आणि खाली कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ते ओढणार आहे त्या पाण्याला. म्हणजे सगळं पाणी खाली ओढत पुढे जाऊन थांबलं, 50 फुटावर जाऊन थांबलं. आता 50 फुटावर हे रूट जाणार आहे का? रूट हेअर पोचणार आहे का? दिस इज ग्रॅव्हिटेशनल वॉटर. This water is unavailable for the planet. हे पहिल्या टाईपचं वॉटर आहे. याला याच्यामध्ये या ठिकाणी म्हणलं जातं ग्रॅव्हिटेशनल वॉटर. दुसरं याच्यामधलं जे वॉटर आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ हायग्रोस्कोपिक वॉटर. दुसरं जे वॉटर आहे याला म्हणलं जातं याच्यामध्ये हायग्रोस्कोपिक वॉटर. मग आता या हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणजे या ठिकाणी काय असतं? जे सॉइल पार्टिकल आहे, समजा हा सॉइल पार्टिकल आहे, तर वॉटर जे असेल हे वॉटर या सॉइल पार्टिकल मध्ये जाऊन बसतं आणि या सॉइल पार्टिकलचा आकार थोडा वाढतो, त्याला स्वेलिंग म्हणूया. हे जे वॉटर आहे हे वॉटर या ठिकाणी जे ऍडसॉर्ब झालेलं आहे आणि ऍडसॉर्ब झाल्यामुळे त्या सॉइल पार्टिकलचा आकार वाढलाय, म्हणजे आता हे पाणी त्या सॉइल पार्टिकलच्या आत गेले. दिस इज हायग्रोस्कोपिक वॉटर. कारण इथं जी काही या ठिकाणी एक त्या सॉइलचा पार्टिकल आणि पाणी याच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे ही प्रक्रिया झाली.
आणि मग आता हे सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये गेलेलं जे पाणी असतं याला म्हणायचं हायग्रोस्कोपिक वॉटर. तर रूट हेअर्स आर अनेबल टू ऍब्सॉर्ब इट. का? कारण त्या सॉइल पार्टिकल मध्ये असणारे जे काही पदार्थ आहे आणि वॉटर आहे यांचं बॉन्डिंग इतकं टाईट असतं की ते आपल्याला वेगळं करता येतं. म्हणजे अगदी सोपं उदाहरण बघा, आता हे लाकडाचा दरवाजा आहे. पावसाळ्या दिवसामध्ये काय होतं, तो लाकडाचा दरवाजा फुटतो, बरोबर आहे. म्हणजे काय झालेलं असतं, त्याच्यामध्ये असणारे जे सेल्युलोज आहे ते सेल्युलोजने वॉटर ऍब्सॉर्ब केलंय आणि थोडं थोडं फुगलंय म्हणून सगळंच ते फुगून बसलं असतं. पण ते पाणी आपल्याला बाहेर काढता येतं का? नाही. तसंच पाणी हे जमिनीमध्ये जे सॉइल पार्टिकलच्या आत जे गेलेलं असतं दिस इज अनअवेलेबल. तर हे ऍब्सॉर्ब याच्यामध्ये होतं. थोडक्यात ही इम्बायबेशनची प्रोसेस आहे आता सांगितली. आणि हे सुद्धा वॉटर याच्यामध्ये अनअवेलेबल असतं. तिसरं वॉटर आहे, याला म्हणलं जातं कंबाइंड वॉटर. मग सॉइल मध्ये काही मेटल आयन असतात, मिनरल आयन असतात, ऑक्साइड्स असतात. त्या ऑक्साइड बरोबर हे समजा पाणी मिसळलं गेलं तर त्यांचं हायड्रॉक्साइड तयार होतं आणि याला म्हणलं जातं कंबाइंड वॉटर. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जमिनीमध्ये सिलिकॉन ऑक्साइड असतं, त्याचा आपण हायड्रेटेड ऑक्साइड म्हणूया. ॲल्युमिनियमचं असतं, मग हे ॲल्युमिनियमचं ऑक्साइड Al2O3 किंवा सिलिकॉन ऑक्साइड SiO2 हे जेव्हा पाण्याबरोबर मिसळतात तेव्हा त्याचं एक हायड्रॉक्साइड तयार होतं. मग आता हे पाणी कुणाबरोबर जोडले गेलंय? त्या ऑक्साइड बरोबर जोडले गेले. म्हणजे आता ऑक्साइड आणि पाणी कंबाईन झालेले आणि तयार झाला हायड्रॉक्साइड. याला म्हणायचं कंबाईन, दोघं कंबाईन झाले. पण रूटचे हेअर ह्यांना पुन्हा सेपरेट करू शकत नाही. म्हणजे पुन्हा त्या ऑक्साइड वेगळं आणि पाणी वेगळं करू शकत नाही. आणि म्हणून कंबाइंड वॉटर जे आहे दिस इज ऑल्सो अनअवेलेबल टू द रूट. मग कुठलं वॉटर अवेलेबल आहे? फक्त चौथ्या टाईपचे. त्याला म्हणलं जातं कॅपिलरी वॉटर. मग हे कॅपिलरी वॉटर म्हणजे या ठिकाणी काय असतं? तर समजा हा रोड या ठिकाणी सॉइल पार्टिकल आहे. कॅपिलरी वॉटर म्हणजे काय? when water will be deposited between soil particle. ह्या दोन सॉइल पार्टिकलच्या मधली जी जागा आहे या जागेमध्ये जर वॉटर जाऊन बसलं असेल, फक्त एवढंच. म्हणजे थोडक्यात काय झालंय, या वॉटर म्हणजे या पार्टिकल या सॉइल पार्टिकलच्या भोवती अशी एक वॉटरची फिल्म झाली असं आपण समजूया, बरोबर आहे. याला म्हणायचं कॅपिलरी. मग ह्याला कॅपिलरी का म्हणतात? तर कॅपिलरीचा अर्थ आहे व्हेरी 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 नॅरो ट्यूब. अतिशय कमी व्यासाची कमी डायमीटरची जी ट्यूब असते त्याला कॅपिलरी म्हणतात. ब्लड वेसल वगैरे तुम्ही शिकलाय, आर्टरी वेन आणि कॅपिलरी असते, अतिशय बारीक असते, आपल्या केसापेक्षा जाडी कमी असते, त्याला कॅपिलरी म्हणायचं. मग इथं काय दोन सॉइल पार्टिकलच्या मध्ये काय कमी जागा आहे, त्याच्यामध्ये पाणी जाऊन बसलंय आणि हे पाणी खाली पण जात नाही. हे पाणी त्या पार्टिकल मध्ये पण एंटर होत नाही, ऑक्साइड मध्ये पण ते फ्यूज होत नाही, तिथंच राहते दोन सॉइल पार्टिकलच्या मध्ये. And this is water only absorbed by root hair. का? कारण रूट हेअरच्या बाहेरच्या बाजूला काय आहे? पेक्टिन आहे. तर पेक्टिन काय करेल? पेक्टिन हा कसला सबस्टन्स आहे? हायग्रोस्कोपिक. हायग्रोस्कोपिकचा अर्थ एफिनिटी विथ वॉटर. मग आता विचार करा की हे रूट हेअर इथं आत आलं, त्या सॉइल पार्टिकलच्या मध्ये रूट हेअर गेलं, इथं काय पाणी, काय होईल? मग हे पाणी बरोबर पेक्टिन काय करेल? ऍब्सॉर्ब करेल. मग पेक्टिन मधून ते आत सेल्युलोज कडून व्हॅक्यूल कडनं आत जायला सांगितलं. म्हणजे कुठलं वॉटर अवेलेबल आहे? फक्त कॅपिलरी वॉटर जे असेल ते कॅपिलरी वॉटर ज्याच्यामध्ये या ठिकाणी अवेलेबल आहे. सो दिस इज द वॉटर अवेलेबल
वनस्पतीला जरी मुबलक पाणी आपण टाकलं तर ह्यातलं पाणी कुठं कुठं जातं. तसा विचार केला तर वनस्पतीला पाणी किती लागतं. आपण टाकलेल्या पाण्यातलं फक्त 2%च पाणी वनस्पती घेत असते, म्हणजे ऍब्सॉर्ब केलेलं. 100 ml पाणी प्लॅन्टला आपण टाकलं, 100 ml ऍब्सॉर्ब केलं, तर या 100 ml मधलं फक्त 2 ml पाणी वनस्पतीला 98 ml पुन्हा बाहेर टाकतो, ज्याला आपण ट्रान्सपिरेशन म्हणतो. पण समजा आपण पिकाला टाकलेलं पाणी असतं ते एवढंच नको असतं, म्हणून आपण जे काय आता वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी वापरतो, ड्रीप वगैरे जे आपण वापरतो, ड्रीप मध्ये काय होतं, खूप कमी पाणी लागतं. कारण डायरेक्टली इथं जातं, मुळापाशी जातं. मुळापाशी गेले की काय होतं, त्या सॉइल पार्टिकलच्या जवळच जातं, मग लगेच मुळं त्याला ऍब्सॉर्ब करते. पाटानं सोडलेलं पाणी ते मुळाच्या आजूबाजूला असणार आहे, ते हे पण असेल, हे पण असेल आणि हे पण असेल. मग ते अनअवेलेबल आहे, ते खाली जाईल, पर्क्युलेशन खाली जाईल, किंवा ते त्या सॉइल पार्टिकलच्या आतमध्ये लांबच्या घुसून बसेल, कंबाईन होईल ॲल्युमिनियम असेल त्या ऑक्साईड बरोबर. मात्र हे जे वॉटर आहे, म्हणून बघा तुम्ही जर आपण ऊसाचा किंवा कुठल्याही पिकाचा विचार केला, फ्लडनी पाणी दिलं असं रिकाम पाणी दिलं तर ते आपल्याला काही लाख लिटर मध्ये लागतं. पण ड्रीप जर आपण काही 100, 500, 1000 लिटर मध्ये सगळं काम भागवू शकतो. कारण का, आपण हे तयार करतो, त्याला काय म्हणायचं. या चॅप्टर मध्ये फक्त एवढेच 3 आर्टिकल आहेत. प्लॅन्ट वॉटर रिलेशन आहे, त्याच्यामध्ये एवढेच 3 आर्टिकल आहे. पहिला, कालही मी सांगितलं होतं की प्लॅन्टचा रोल काय सगळं. मग वॉटरचा रोल काय, तर जे पाणी वर जायला पाहिजे मिनरल सकट, फोटोसिंथेसिसला पाणी लागणार, ओपनिंग ऑफ स्टोमॅट आहे त्याला पाणी लागणार आहे, सीड जर्मिनेशनला पाणी लागणार आहे, अनेक केमिकल रिॲक्शन आहेत ते तिथे चालणार आहेत त्याला पाणी लागणार आहे. त्या सगळ्याचं रिलेशन आहे, म्हणून याला नाव दिले प्लॅन्ट वॉटर रिलेशन. म्हणजे पाणी जाणार आहे कसं, मुळामध्ये, म्हणून आपण मुळाचा विचार केला. 4 रिजन मध्ये त्यातला एक रिजन ऍब्सॉर्ब करून त्याच्यावर फोकस केला, तो कुठला आहे, रूट हिअर. आणि मग रूट हिअर पाणी कसं ऍब्सॉर्ब करतंय एवढंच आहे. त्यातलं कुठलं अवेलेबल आहे, कॅपिलरी वॉटर इज ओनली अवेलेबल. ओके, सो इट इज कॅपिलरी वॉटर. बंद.